लाडक्या बहिणींना नमस्कार. सध्या लाडक्या बहिणींना एक दिलासादायक बातमी आली आहे. आपण म्हणतो की जी 31 डिसेंबर 2025 रोजी जी के-वाय-सीची डेट संपली आहे आणि त्याच दिवशी हप्ता पडला 31 डिसेंबर 2025 रोजी आणि खूप महिलांना हप्ता मिळाला नाही. तर दिलासादायक बातमी अशी आहे की जी ई-के-वाय-सी झालेली आहे, ती टप्प्याटप्प्याने व्हेरिफाय होत आहे, असं एक निदर्शनास आलं. कारण की 31 तारखेला महिलांना काहींना हप्ता पडला, काहींना 1 तारखेला पडला, काहींना 2 तारखेला पडला. मध्ये सुट्टी होती. त्याच्यानंतर आज सोमवार 5 तारखेला देखील महिलांना हप्ता पडला. ही एक दिलासादायक खूप आनंदाची बातमी महिलांसाठी आहे. असं एक मेल पाठवलं होतं, तर त्याला एक उत्तर आलं होतं प्रत्युत्तर, की व्हेरिफाय अजून काही मेल म्हणजे काही ई-के-वाय-सी अजून व्हेरिफाय झाल्या नाही. पेंडिंगला आहे. कारण की एकाच वेळी सगळ्या ज्या ई-व्हेरिफाय होत होत्या, तर त्या होऊ शकल्या नाही. तर त्याच्यामुळे काही पेंडिंग आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने टाकत आहोत असं एक निदर्शनास आलं. तर ही एक आनंदाची बातमी आहे. ज्या महिला म्हणतात की आम्ही के-वाय-सी केली आहे, पण आम्हाला हप्ता मिळालेला नाही. तर त्या महिलांना खरंच एक दिलासादायक बातमी आहे. आणि तुम्हाला विशेष म्हणजे एक सांगतो की ज्या महिलांनी के-वाय-सी केली नाही, त्या काही महिलांना देखील हप्ता पडला आहे. ही देखील एक आनंदाची बातमी आहे महिलांसाठी. तर तुम्ही खूप म्हणजे टेन्शनमध्ये असतील. खूप साऱ्या महिला आपला हप्ता येईल का नाही, नाही किंवा येतो की नाही. तर ही एक दिलासादायक बातमी तुमच्यासाठी एक आली होती. आपल्याला एक मेसेज देखील आला, की मी के-वाय-सी केली नव्हती, तरी देखील माझा हप्ता आला आणि 2 तारखेला एक जणाचा आला होता. ते म्हणे आमचा 2 तारखेला हप्ता जमा झाला. तर ही एक आनंदाची बातमी आहे. असं वाटतं, की एकदम सगळ्यांनी के-वाय-सी केली आणि टप्प्याटप्प्याने ह्या व्हेरिफाय व्हायला एकदाच होत नाही. त्यामुळे हे जी शीट तयार होणार आहे, ती दम्मादम्माने होणार आहे. तर हळू-हळू 2, 3, 4 दिवस आपण बघू कुणाकुणाचे हप्ते पडतात. जर या 3-4 दिवसात तुमचाही इन्स्टॉलमेंट पडला, तर नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा. म्हणजे बाकीच्या ज्या महिला आहेत, ज्या भगिनी आहेत, त्यांना नक्कीच दिलासा भेटणार आहे. किंवा काही महिलांचे आता व्हेरिफाय झाले किंवा आता मकर संक्रांतीला हप्ता पडण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा देखील एकदाच 2 हप्ता मागच्या महिलांचे पडू शकतात. कारण की व्हेरिफाय व्हायला हळू वेळ लागतो. कारण की एकदाच एवढ्या महिलांना जे व्हेरिफाय शेवटचे काही दिवस होते, या शेवटच्या दिवसामध्ये महिला हळू व्हेरिफाय करत होत्या आणि एकदम नंतर खूप महिला आल्या. त्यामुळे वेबसाईट देखील हँग झाली. कोणाचे ओ-टी-पी आले नाही, टेक्निकल इश्यू आले नाही झालेत. तर त्यामुळेच काय झालं, वेबसाईट पूर्ण लोडेड होऊन गेली आणि वेबसाईट बंद होऊन गेली आणि खूप जणांचे के-वाय-सी देखील झाले, पण त्यांचे देखील पैसे आले नाही. तर आपण बघितलं की 31, 1, 2 आणि 5 तारखेला देखील बरेचसे म्हणजे 5 तारखेला आज कळालं की काही महिलांचे पैसे आले. तर आपण एक अंदाज लावू शकतो की जी ई-के-वाय-सी आहे, ही हळू व्हेरिफाय करत आहे. टप्प्याटप्प्याने जसे व्हेरिफाय झाले तसे हे पैसे टाकत आहे आणि ज्या महिलांचे पैसे आले नाही त्यांनी पुढील महिन्याचं एक वेटिंग करा. कारण की मागच्या वेळेस जेव्हा के-वाय-सी झाली होती तेव्हा देखील असंच झालं होतं की महिलांचे जे पैसे होते ते 3 टप्प्यात पडले होते आणि काही महिलांना पडलेच नव्हते, तर पुढच्या टप्प्याला 2 हप्ते पडले होते. तर असं देखील होऊ शकतं. सो तुम्ही अशी आशा बाळगायला पाहिजे की तुम्ही धीर धरा. सध्या 15-1 दिवस तुमचा देखील हप्ता पडेल आणि तुम्ही जर तुमची बँकची के-वाय-सी केलेली नसेल तर बँकची के-वाय-सी देखील करून घ्या आता, तुम्हाला वेळ आहे तर. तर धन्यवाद. तुमचं काही मत असेल तर तुम्ही आपल्याला व्हिडिओमध्ये सांगू शकता. कारण की आपल्याला आजच बातमी कळाली की 5 तारखेला देखील हप्ते पडलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ बनवला. तर 1 तारखेला, 2 तारखेला तर माहीतच होतं. 31 तारखेला 1, 2 पडलंच आणि 5 तारखेला पण पडलं आणि एक मेल पण आला होता एक जणाला, की सध्या एकदाच सगळे व्हेरिफाय म्हणजे करणं शक्य नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने इन्स्टॉलमेंट करत आहात म्हणून ही एक आनंदाची बातमी होती, दिलासादायक बातमी होती म्हणून तुम्हाला दिली. तर तुम्ही देखील हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा जेणेकरून महिलांना देखील धीर येईल. धन्यवाद.